नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं एकदम सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, प्रथम सत्र परीक्षा सुरू होणार आहे ऑक्टोबर मध्ये. ओके, टाइम टेबल आलं असेल, टाइम टेबल आल्यानंतर आपण हल्लो असेल, पण आपण हलायचं नाही, स्थिर राहायचं मित्रांनो. टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन आलं असेल परीक्षेचं, मला माहिती आहे बऱ्याच मुलांना टेन्शन आलं असेल की सामायिक परीक्षा सुरू झाली, काय करू, कसं करू, कसे मार्क मला मिळतील, कसं मी प्रिपरेशन करू. मित्रांनो, सामाईचं प्रिपरेशन आपल्याला चांगलं करायचं आहे. आता तरी तुमच्याकडे अर्धाच सिलेबस आहे, पण बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला संपूर्ण पुस्तकाचा सराव करायचा आहे. पण एक गोष्ट सांगतो, आता तुमचा जो प्रिपरेशन झालं ना तुमचं सगळं, जर ही परीक्षा जर तुम्ही चांगल्या प्रकारे दिली तर या परीक्षेमध्ये जवळपास तुमच्या 70% बोर्डाच्या परीक्षेचं प्रिपरेशन होत असतं. ही गोष्ट पण तुम्ही समजून घ्या. आता प्रथम सत्र परीक्षा जी आहे तर हिची तयारी कशी करायची, या परीक्षेला आपण कसं सामोरं गेलं पाहिजे, कसं बघितलं पाहिजे आपण प्रथम सत्र परीक्षेकडे, यावरती आपण चर्चा करू. सगळ्यात पहिली गोष्ट काय, अंडू पांडू एक्झाम आहे अशा अजिबात बघायचं नाही. चला पहिली प्रथम सत्र एक्झाम आहे, चला पहिली सेमिस्टर आहे, नंतर बोर्डाची परीक्षा आहे, किंवा बाबा त्याच्यानंतर माझी पूर्व परीक्षा असेल, नंतर बोर्डाची परीक्षा असेल, असं नाही. असं समजायचं की बाबा मी बोर्डाचीच परीक्षा देतोय, त्या अनुषंगाने तयारी करायची, तशीच तयारी करायची, तसंच प्रिपरेशन करायचं, तसेच एकदम सिरियसली पेपर लिहायचे आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. बरोबर. पहिली गोष्ट म्हणजे जसं बोर्डाची तयारी करतो तशीच आपल्याला तयारी करावी लागणार आहे. आता यानंतरचा मुद्दा, दुसरा मुद्दा असा आहे की हे जे पेपर आहे या पेपरचं स्वरूप आपण समजून घेतलं पाहिजे की बाबा कसं स्वरूप असणार आहे या परीक्षेचं. तर हे तुम्हाला सांगतो, मराठी, हिंदी, इंग्लिश घ्या, गणित, विज्ञान, समाजशास्त्र घ्या, कुठल्याही परीक्षेचा पेपर, कुठलाही पेपर घ्या, त्या पेपरचं पॅटर्न, त्या पेपरचं जे काही स्वरूप आहे ते जे बोर्डाच्या परीक्षेचं स्वरूप असतं तसंच असणार आहे. लक्षात घ्या. त्याच्यामुळे बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेचं जसं स्वरूप असतं तसंच प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मित्रांनो हिथं असणार आहे. ही गोष्ट जरा नीट समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे बोर्डाच्या काही प्रश्नपत्रिका बघा, जुन्या प्रश्नपत्रिका अवेलेबल असतात, आपल्या युट्यूब चॅनलवरती आहेत, किंवा आपलं ऍप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, या ऍपवर सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिलाय. म्हणजे तसं गणित भाग 1 आणि 2 जर बघितलं तर एकूण 5 प्रश्न असतात. पहिला प्रश्न त्याच्यात ए बी असतात, तो 8 मार्काला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असतो 12 मार्काला, त्याच्यामध्ये ए आणि बी असतात. तिसरा प्रश्न असतो 9 मार्काला, त्याच्यात ए आणि बी असतात. चौथा प्रश्न असतो 8 मार्काला. पाचवा प्रश्न असतो 3 मार्काला. म्हणजे जे बोर्डाच्या परीक्षेचं स्वरूप असतं तेच स्वरूप आपलं या पेपरचं असणार आहे. ओके, त्याच्यामुळे आपल्याला त्या पद्धतीनं तयारी करावी लागणार आहे. यानंतरचा पुढचा मुद्दा मित्रांनो, अभ्यास करत असताना आता आपल्याला काय करायचंय, कशी काळजी घ्यायची बघा. लक्षात घ्या, आतापर्यंत तुमचा सगळा सराव, सगळा सिलेबस तुमच्या परीक्षेचा झाला असेल, किंवा काही विद्यार्थ्यांचा झालाही नसेल, तर आता थोडंसं रिव्हिजनला लागायचं आहे. तुमचं एकदा वेळापत्रक आलं, टाइम टेबल आलं, तर सगळ्यात पहिली गोष्ट एक करायची आहे की वेळापत्रक तुमच्या हातामध्ये आल्यानंतर मध्ये काही सुट्ट्या आहेत का ते बघा. कुठल्या पेपरला सुट्ट्या आहेत त्याचा अभ्यास जर आता नाही केला तर चालेल. मग त्या पेपरच्या आधी म्हणजे रविवार नंतर सोमवार, एखादा पेपर सोमवारी असेल विद्यार्थ्यांचा, तर तिथं तुम्हाला रविवार प्रिपरेशनला मिळतोय. पण ज्या विषय लागोपाठ आहेत आणि जे विषय तुम्हाला अवघड जातात, लक्षात घ्या, कसं असतं बोर्डाच्या परीक्षेचं जर टाइम टेबल बघितलं तर पहिला मराठी असतो, हिंदी असतो, इंग्लिश असतो, मग गणित आहे 1, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2, मग ते समाजशास्त्र वगैरे असतात. पण शाळांमध्ये जी परीक्षा असते ना तिचं स्वरूप, तिचं जे काही शेड्यूल असतं ते वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे ते शेड्यूल बघून घ्या. कुठला पेपर तुम्हाला अवघड जातोय, गणित भाग 1 अवघड जातोय का, गणित भाग 2 अवघड जातोय, विज्ञान अवघड जातोय, ते जरा बघा. आणि त्या अवघड विषयांची तयारी अगोदर करून ठेवा मित्रांनो. ओके, या सगळ्या गोष्टी आपण थोडंसं बघितलं पाहिजे. आणि काही जुन्या प्रश्नपत्रिका बघा, मागच्या तुमच्या मित्रांकडून घ्या. 11वीला जे विद्यार्थी तुमचे मित्र गेलेले असतील तर त्यांच्याकडून जुन्या प्रश्नपत्रिका घ्या. जर तुम्हाला ह्या जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील सहामाही परीक्षेच्या सगळ्या विषयांच्या सराव प्रश्नपत्रिका, तर मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहामाही परीक्षेच्या सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या डाउनलोड करू शकता आणि त्याचा अभ्यास करू शकता. ओके, तर सराव आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. तर तो सराव करण्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी बघू शकता. अशा प्रकारे एकंदरीत तुम्ही तयारी केली पाहिजे. म्हणजे पहिला मुद्दा सांगितला की जशी बोर्डाची परीक्षा असते त्या अनुषंगाने तुम्हाला तयारी करायची आहे. दुसरा मुद्दा, बोर्डाच्या परीक्षेचं जसं स्वरूप असतं प्रश्नपत्रिकेचं तसंच प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे. तिसरा मुद्दा, अवघड टाइम टेबल बघितल्यानंतर सुट्ट्या कधी आहेत, कुठल्या पेपरच्या आधी तुम्हाला सुट्टी आहे ते बघा. आणि त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा, जे विषय अवघड जातात त्यांची आता तयारी करून ठेवा. आणि त्याच्यानंतरचा मुद्दा, जुन्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत सहामाही परीक्षेच्या त्या अभ्यासा. आणि जर जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील सगळ्या विषयांच्या PDF, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या डाउनलोड करून घ्या सहामाही परीक्षेच्या. तर आताच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना, धन्यवाद. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.